रस्त्यांवरील खड्डे, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असून केवळ नुकसान भरपाई देणे हा यावर अंतिम उपाय नाही. त्यामुळे याला जबाबदार असणारे अधिकारी आणि कंत्राटदारांवरती थेट फौजदारीचे गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष प्रवीण जगदीश खेरालिया यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे, उघडी मॅनहोल आणि देखभालीतील त्रुटींमुळे झालेल्या अपघातासंदर्भात नागरिकांकडून नुकसान भरपाईसाठी अर्ज मागवले आहेत. या पार्श्वभूमीवरती प्रवीण खेरालिया यांनी आयुक्तांना पत्र लिहून प्रशासकीय आणि कंत्राटदारांच्या अनागोंदी कारभारावरती बोट ठेवला आहे. पत्रात नमूद केल्यानुसार रस्त्याची वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे आणि कामाच्या निकृष्ट दर्जाअभावी शहरात सातत्याने गंभीर अपघात घडत असून नागरिकांना आपली दुखापत किंवा जीव गमवावा लागत आहे. अशा या घटना केवळ अपघाती नसून संबंधित यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा ढळढळीत पुरावा आहे. प्रवीण खेरालिया यांनी पत्रामध्ये प्रमुख मागण्या केल्या आहेत. खड्डे व निकृष्ट रस्त्यांसाठी संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांची जबाबदारी तात्काळ निश्चित करण्यात यावी. दोषी आढळणाऱ्यांवरती भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार व इतर लागू कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या संबंधित कंत्राटदारांना कायमचे काळ्या यादीत टाकण्यात यावे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करावी. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेमध्ये एक उत्तरदायित्व निश्चित करणारी मजबूत यंत्रणा कार्यान्वित करावी. नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता ही महानगरपालिकेची प्राथमिक आणि नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे या अर्जाची तात्काळ दखल घेऊन दोषींवरती कठोर कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने जनहितासाठी तीव्र पावले उचलली जातील, असा इशारा ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष प्रवीण खैरालिया यांनी दिला आहे. नमस्कार, मी प्रवीण खैरालिया, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष. आज आपल्यासमोर येण्याचं कारण असं आहे की सध्या रस्त्यावरती पडलेले खड्डे की खड्ड्यावरती रस्ते हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारण असं आहे की जे निष्कृष्ट दर्जाचे कामं संबंधित अधिकारी असू द्या, प्रशासन असू द्या किंवा ठेकेदार असू द्या, यांच्यामुळे आज जे खिशातले पैसे टॅक्स पेयर जे आपले ठाणेकर नागरिक आहेत ते स्वतःचे मेहनतीचे पैसे जे टॅक्स भरतात त्याच रूपाने त्यांना दर्जेदार, सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते दिले पाहिजे होते, पण असं प्रशासन करत नाही. याचं कारण काही आहे की सर्व भ्रष्ट झाले. वारंवार खड्डे पडले की बुजवले, परत खड्डे पडतात, परत बुजवतात. आणि हे काय पावसामध्ये फक्त खड्डे पडत नाही, पावसानंतर पण जसे हे खड्डे तुम्हाला तसेच दिसणार आहेत. म्हणून आज मी माननीय आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये मी असं म्हटलं आहे की जे खड्ड्यासाठी जबाबदार जे अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदार यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि निष्कृत काम करणाऱ्या कंत्राटदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे. नागरिकांना काय पाहिजे? नागरिकांच्या जीवाशी का खेळता तुम्ही? सुरक्षित, दर्जेदारीने खड्डेमुक्त रस्ते तर मागताय आणि कोणाचे जीव गेला तर तुम्ही नुकसान भरपाई देणार अशी तुम्ही एक समिती नेमली आहे की खड्ड्यामुळे रस्त्यावरती खड्ड्यामुळे कोणाचं जर ॲक्सिडेंट झाला, मृत्यू झाली तर संबंधित पुरावे देऊन त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देणार, पण जीव गेल्यानंतर काय नुकसान भरपाई करणार तुम्ही? म्हणून असे जे संबंधित अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, यांच्यावरतीच कारवाई झाली पाहिजे. नुकसान भरपाई तर ठीक आहे, नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, परंतु हे तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत असे अधिकारी, कंत्राटदारवरती कारवाई होणार नाही. आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आणि माझी अशी मागणी आहे की यांच्यावर कारवाई करण्यात यावी, नाहीतर ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्लॉक अध्यक्ष म्हणून मी रस्त्यावरती उतरून नागरिकांसह तीव्र आंदोलनाची भूमिका आमची असणार आहे. म्हणून प्रशासनाला आणि आयुक्तांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.